हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते बघणार आहे. हे आपण घरी पूजा वगैरे असेल तर देवासाठी नैवेद्य म्हणून ही खपली गव्हाची खीर वगैरे ही केली जाते. खूप छान लागते, पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी पण ही खूप पौष्टिक अशी आहे खीर. तर तुमच्याकडे जर खपली गहू नसेल तर तुम्ही साध्या गव्हाची पण ही खीर बनवू शकता. आता इथे आपण गहू भिजत न घालता एकदम झटपट अशी हे गव्हाची खीर बनवलेली आहे. चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी साहित्य काय काय लागतं ते बघू. इथे गहू घेतलेला आहे, 1 कप गहू आहे. हा खपली गहू आहे. दिसायला पण एकदम डार्क दिसतो आणि असा बारीक आणि टोकेरी असतो. आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे काप, मनुका, इलायची पावडर, मीठ, दूध आणि तूप घेतलेले आहे. आता रेसिपीला सुरुवात करू. तर बघू शकता कसं हा गहू दिसतो, खपली गहू. तुम्ही खपली गहू तुमच्याकडे नसेल तर साध्या गव्हाचं पण तुम्ही हे खीर बनवू शकता. आता हा मी थोडस भिजवून घेणार आहे. जरासं हातावरती असं पाणी घेऊन असं भिजवायचं आहे थोडा. म्हणजे मिक्सरला फिरवलं की त्याची वरची साल ही व्यवस्थित अशी निघेल. थोडस आपण अजून जरा भिजवून घेणार आहोत. आता हा भिजवून घेतला की थोडस आपण ताटामध्ये असंच पसरून ठेवायचंय 10-15 मिनिटं. आणि थोडासा आपल्याला हा असा सुकवून घ्यायचाय, कोरडा जरा असा करायचाय. आता 10-15 मिनिटं आपण हा सुकवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट सगळे तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यातला कच्चटपणा कमी होईल. आता ह्याच्यामध्ये काजू घातले, बदाम घातलेले. आता हे चांगले असे थोडेसे ह्याच्यामध्ये असे भाजून घ्यायचे. आता इथे चांगले भाजले गेले. आता आपण एका डिश मध्ये हे काढून घेऊ. आणि त्यामध्ये आता मनुका घालून घेणार आहोत आपण. आणि मनुका पण थोडेसे आपण परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये असे छान असे ते फुलतात तुपामध्ये असे. तर इथं बघू शकता मनुका किती छान असा फुललाय, असं एकदम टपोरे टपोरे झालेले आहे. तर हे पण आता आपण त्या डिश मध्येच काढून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये आता आपण सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत. तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओला नारळाचा पण काप वापरू शकता किंवा किस वापरू शकता. तुम्ही किस सुद्धा ह्या खिरीमध्ये घातलात ना तरी पण टेस्टला खूप छान लागते. तर इथे मी हे सुक्या खोबऱ्याचे काप वापरलेले आहेत. तर ते पण आपल्याला चांगलं असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. एकदम डार्क कलर करायचा नाहीये आपल्याला. आता इथे हे गहू चांगले असे कोरडे झालेले आहेत. आता हे मिक्सर मध्ये आपण फिरवून घेणार आहोत. एकदम पण आपल्याला बारीक करायचं नाहीये, थोडे थोडे घालून आपल्याला हे करायचंय. आता हे मिक्सरला आपण पल्स मोड वरती आपल्याला हे फिरवून घ्यायचे. चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. तर बघू शकता मी किती असं हे बारीक केलेलं आहे. जास्त बारीक करायची नाही, थोडेसे असे भरड असल्यासारखेच ठेवायचे. आता हे दुसरे पण आपण असे फिरवून घेऊ. जास्त घालायचे नाही, एकदम थोडे थोडे घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. आणि पल्स मोड वरतीच आपल्याला हे करून घ्यायचंय, चालू बंद करून. तिथं हे आपलं गहू छान असा भरडून झालेला आहे. आता त्याच्यामधली ही सगळी घाण काढून टाकायची आहे आपल्याला. हे वरचं जे गव्हाचं साल निघतं ना ते आपल्याला असं बाजूला काढून घ्यायचंय सगळं.
तर गव्हातली सगळी घाण ही आपण असं स्वच्छ करून घेणार आहोत गहू. तर इथे हे आपले गहू स्वच्छ झालेले आहेत. तर बघू शकता किती अशी वरची साल निघालेली आहे त्याची. आता हे गहू आपण एका बाउल मध्ये काढून 2 ते 3 वेळा आपण हे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून थोडस असं हाताने असं चोळून घेणार आहोत. म्हणजे थोडी जर साल वगैरे राहिली असेल तर ती निघून जाईल. तर अजून एकदा आपण हे धुवून घेणार आहोत स्वच्छ. आता काही जण हे असं पाण्यामध्ये 7 ते 8 तास गहू भिजत घालतात, पण काही गरज नाहीये 7 ते 8 तास आपण भिजत घालायचं. आपल्याला जर लगेच करायचं असेल तर आपण ही खीर लगेच पण करू शकतो. मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते. तर आता आपण गहू इथं 1 कप घेतला होता, त्याच कपाने आपण 4 कप इथं पाणी घेणार आहोत. तर आता आपण गॅसवरती हे गरम करत ठेवणार आहोत आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला हे गहू घालायचे नाहीयेत, गरम पाण्यामध्येच घालायचे आहेत आपल्याला. तर थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आपण. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आता पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण हे भरड केलेली गव्हाची घालून घेणार आहोत. आता कुकरचं झाकण लावून आपण 5 ते 6 शिट्या करून घेणार आहोत. मोठ्या गॅसवरती आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथं आपल्या शिट्या झालेल्या आहेत, 6 शिट्या झालेल्या आहेत. 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या. शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करून आपण आता साईडला उतरून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यावरती आपण हे उघडून बघणार आहोत. बघू शकता किती छान असा गहू शिजलाय. एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. काही गरज नाहीये 5 ते 7 तास आपल्याला हे गहू भिजत घालायची. आपण डायरेक्ट पण धुवून कुकरमध्ये हे शिजत घालू शकतो. आता ज्या ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्येच आपण आता हे 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे शिजवलेला गहू घालून घेणार आहोत. आता त्या कुकरमध्ये थोडंसं राहिलेलं आहे त्यामध्ये आपण आता गरम पाणी थोडंसं ओतून आपण ते ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. आता हे चांगलं असं आपण असं परतून घेणार आहोत तुपामध्ये जरा. आता यामध्ये आपण गूळ घालून देणार. आता तुम्हाला कितपत गोड आवडतं तसं तुम्ही हे यामध्ये गुळाचं प्रमाण करू शकता. आता ज्या मी कपाने गहू घेतले होते ना त्याच कपाने मी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ चांगलासा विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळला की पण त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत सगळे. तुम्ही हे ड्रायफ्रुट्स नाही घातले तरी पण चालेल. अशी पण गव्हाची खीर खूप छान होते. आता हे चांगलंच आपण थोडंसं असं परतून घेऊ.
आणि त्यामध्ये आता इलायची पावडर घालून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये सुंठ पावडर, थोडीशी जायफळ पावडर वगैरे घातलं तरी पण चालेल. मी याच्यामध्ये फक्त इलायची पावडर वापरलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडस 1 कप दूध घालून घेणार आहोत आणि आपल्याला 5 ते 6 मिनिटं आपण हे या दुधामध्ये ही खीर अशी छान अशी शिजू देणार आहोत. म्हणजे आपली ही खीर अशी थोडीशी दाटसर अशी होते. आणि इथं आपली खीर, खपली गव्हाची खीर इथं तयार झालेली आहे. बघू शकता किती छान अशी घट्टसर अशी खीर. एकदम पण आपल्याला ही घट्ट करायची नाही, कारण नंतर थंड झाली की ती घट्ट होते. त्यामुळे थोडीशी आपल्याला जराशी पातळच ठेवायची. तर आता आपण एका बाउल मध्ये ही सर्व करू. आता घरी एखादी पूजा वगैरे असेल तर अशा वेळेला ही खपली गव्हाची खीर ही आवर्जून केली जाते. आता त्यावरती आपण ही तुपाची अशी धार धरणार आहोत. खूप छान ही खीर लागते, एकदम पौष्टिक सुद्धा आहे आणि स्वादिष्ट सुद्धा लागते. लहान मुलांसाठी पण खूप ही पौष्टिक आहे आणि टेस्टला तर खूप छान लागते नाही, तर यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले आहेत. तर बघू शकता की ती खीर अशी छान झाली आहे. आता हे खपली गहू तुम्हाला असे मोठी मोठी किराणा मालाची दुकानं वगैरे असतात तिथे हे सहज तुम्हाला मिळून जाईल. तर इथे ही पारंपरिक पद्धतीची खपली गव्हाची खीर आपली ही बनवून तयार झालेली आहे. खूप छान लागते ही, पौष्टिक पण आहे आणि स्वादिष्ट लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.